आणि आता बातमी वसंत मोरेंची। पुणे लोकसभा लढणारच असा चंग बांधलेल्या मोरेंनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत मोरेंनी वंचितकडनं लढण्याचे संकेतही दिलेत। पाहूया त्यावरचा रिपोर्ट। वसंत मोरेंनी वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि आता पुणे लोकसभेतनं वसंत मोरे वंचितकडनं लढणार अशी शक्यता आहे। आंबेडकरांसोबत चर्चा सकारात्मक झाल्याचं मोरे म्हणाले आणि आंबेडकरांनीही 2 एप्रिलपर्यंत नाव जाहीर करणार असल्याचं म्हटलंय। पुणे लोकसभेची निवडणूक लढणार हे 100% आहे। वंचित बहुजन आघाडीचे सर्वे आंबेडकर साहेब यांनी मला इकडे बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिलाय आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे। ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचा कशा प्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये सगळं कळेल। उनके साथ में एक बातचीत हुई, पब्लिक मीडिया के सामने उन्होंने जाहिर किया था कि वो लोकसभा पुणे की लड़ना चाहते हैं। जो राजनीतिक बात मेरे ख्याल से अलग अलग स्तरों पर जो चली है उसको कहीं तो भी कंसोलिडेट करने की हम लोग की कोशिश चल रही है और शायद मेरे ख्याल से हम लोग उसमें सक्सेस हो गए, ऐसा मैं मान के चलता हूँ। आज मैं उसके बारे में कुछ नहीं कह सकता, लेकिन 2 तारीख के पहले मैं कहूँगा कि उसका पूरा विवरण जो है वो आपके सामने आ जाएगा। पुणे लोकसभेत महायुतीकडनं मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडनं रवींद्र धंगेकरांना काँग्रेसनं तिकीट दिलंय। आता वसंत मोरेंनी ही उडी घेतली असून वंचितचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। नाही, शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। निवडणूक कोणी लढायची, कुठून लढायची, त्यामुळे मी काही त्याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही। मला असं वाटतं की शेवटी फटका बसणं किंवा फायदा होणं ह्या गोष्टी आम्ही कधीच विचारात आणल्या नाही, आमच्या मनातही नाहीत। आम्ही एकच ठरवलं की पुणेकरांना दिल्लीमध्ये मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आणि त्यासाठी या ठिकाणी महायुतीचा खासदार होणं, एक मत मोदीजींना जाणं, हाच विचार करून आम्ही काम करतोय। लोकशाहीमध्ये ज्याला त्याला उभा राहायचा अधिकार आहे आणि ह्याला म्हणतात खऱ्या अर्थाने लोकशाही। आणि संविधानाने अधिकार दिलेत, प्रत्येकाने आपली भूमिका मांडायचं त्याला अधिकार आहेत। तर मी जरी वसंत मोरे वंचित आघाडीकडून आले तर त्यांचं स्वागत करतो। नाही, लोकांच्या लक्षामध्ये आलं आहे आपल्याला फसवलं जात आहे आणि आपल्या लोकशाही आज जिवंत राहील का ना हा विषय महत्त्वाचा आहे। नाही, लोकांच्या लक्षामध्ये आलं आहे आपल्याला फसवलं जात आहे आणि आपल्या लोकशाही आज जिवंत राहील का ना हा विषय महत्त्वाचा आहे। प्रकाश आंबेडकरांनी पहिली यादी जाहीर करून स्वतंत्र लढण्याचे संकेत दिलेले आहेतच आणि त्यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा थांबली आहे। त्यातच आता जरांगे पाटलांसोबत नवं समीकरण तयार करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। 30 मार्चपर्यंत जरांगेंनी वेळ मागितलाय, त्यामुळे पुढच्या 2 दिवसात नवं समीकरण समोर येईल असं आंबेडकर म्हणतात। घटना अजून घडतात आहेत, 2-3 दिवसाची वेळ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि या 2-3 दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण, कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असं मी फक्त आपल्यासमोर सांगतो। आजची चर्चा ही त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही समजायला हरकत नाही। तर आंबेडकर आणि राऊतांमध्ये शाब्दिक चकमकही सुरू झाली आहे। राऊत महाविकास आघाडीत बिघाडी करत असल्याचा थेट आरोप आंबेडकरांनी केला। महाविकास आघाड़ी अलग है और संजय अलग है, तो जिसको हमने टारगेट बनाया था या जिसके बारे में कहा था वो संजय की बात थी कि वो महाविकास आघाड़ी के नाम से गलत आप लोगों को बयान दे रहा है और गलत स्टेटमेंट कर रहा है। इसलिए हमने कहा कि ये तो संजय जो है वो आघाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है। ते अत्यंत विद्वान असे नेते आहेत, त्यांना या देशामधली हुकुमशाही नष्ट करायची आहे, त्यांना संघर्ष करायचा आहे। त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की त्यांना आघाडीत यायचं नाही, त्यांची इच्छा आहे। त्यांना कोणी खोटं बोलत नाही, तेही खोटं बोलत नाहीत, आम्ही खोटं बोलत। तर इकडे रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांच्या स्वतंत्र भूमिकेचं स्वागतच करत दलित मतं भाजपलाच मिळणार असल्याचं म्हटलंय। प्रकाश आंबेडकरांचा मात्र महाविकास आघाडीने अपमान केलेला आहे।
त्यांना अनेक आश्वासनं देऊन ती पाळली केली नाहीत. शिवसेनेने त्यांच्यासोबत सुरुवातीला युती केली, पण त्यांना एकदम बाजूला टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये न जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे आणि त्यांनी आता स्वबळावर लढावं अशी आमची भूमिका आहे. आणि जरी ते भाजपच्या विरोधामध्ये किती हे गेले तरी मी भाजपसोबत असल्यामुळं दलित मतं आहे, बौद्ध मतं आहे, ती मोठ्या संख्येनं BJPला आणि आमच्या महाविकास आघाडीला मिळणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा प्रयत्न करावा, माझा प्रयत्न सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.